भुसावळ शहरातील आई फाउंडेशनच्या वतीने चीनी फटाके व चीनी साहित्याचा निषेध करण्यात आला। गेल्या काही दिवसापूर्वी पाकिस्तानने भारतीय सीमेतील उरी या ठिकाणी अचानक हमला केला व या हमल्यामध्ये 18 जवान शहीद झाले। पाकिस्तानच्या या दहशतवादी व आतंकवादी कारवाया यांना एकट्या पाडण्याकरिता भारताने देखील आपली नीती आखली, परंतु या गोष्टीला कुठेतरी लक्षात घेत चीनने देखील पाकिस्तानला पाठीमागे घालण्याचा प्रयत्न केला। याच गोष्टीचा निषेध म्हणून भुसावळ येथे आई फाउंडेशनच्या वतीने चीनी फटाके चीनी वस्तूचा निषेध करण्यात आला, जेणेकरून चीनची आर्थिक व्यवस्था ही खालवेल या दृष्टिकोनातून ही निषेध करण्यात आलेला आहे। तसे भुसावळ शहरातील नागरिकांना देखील विनंती करण्यात आलेली आहे की त्यांनी चायनाचे फटाके, चायनाचे मोबाईल, चायना लाइटिंग व चायना संबंधी वस्तू घेऊ नये, जेणेकरून चायनाचे आर्थिक पाठबळ वाढणार नाही। खऱ्या अर्थाने शहीद झालेल्या 18 जवानांना श्रद्धांजली असेल। या प्रसंगी फाउंडेशनचे अध्यक्ष भरत पाटील, सचिव अभय आखडे, उपाध्यक्ष किरण पाटील, कोषाध्यक्ष प्रीतम टाक, विशाल खेडकर, राकेश वाकडे, रिकी अण्णा व इतर कार्यकर्ते पदाधिकारी फार मोठ्या संख्येत उपस्थित होते। सदर कार्यक्रमात डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान या ठिकाणी संपन्न झाला। काही दिवसापूर्वी पाकिस्तानने भारतावरती हल्ला केला होता, यामध्ये 18 जवान शहीद केले होते आणि पाकिस्तानला एकटं पाडण्याचं जे यंत्रणा होती आपली भारत सरकारने केलेली होती, पण यामध्ये चीनने या ठिकाणी पाकिस्तानची हात मिळवणी केली आणि यावरती निषेध करण्या ठिकाणी भुसावळ येथे आई फाउंडेशनच्या माध्यमातून चीनचे फटाके असतील, चीनची काही वस्तू असतील यावरती त्यांनी निषेध केलेला आहे। इथे कार्यकर्त्यांच्याकडे जाणून घेणार आहेत की कोणकोणत्या विषयावर यांनी वस्तू या ठिकाणी निषेध त्यांनी केलेला आहे। तुमचं नाव सांगा। भरत साहेबराव साहेबराव मला सांगा की काय निषेध केला या ठिकाणी? सर, आमचं असं म्हणणं आहे की चीन हे जे पाकिस्तान सोबत हात मिळवणी करून वारंवार जे भारतावर सीज फायरिंग करतं, सीज फायरिंगचं उल्लंघन करून आपले जे भारतीय जवान शहीद झाले, त्याचा चीन हे पाकिस्तानला सपोर्ट करून आपल्यावरती वारंवार हे करून आपल्या भारताच्या विरुद्ध जे कट कारस्थान रचतंय आणि आपल्याला आर्थिक परिस्थिती आपल्याच पैशावरती ती एवढं हे झालंय, शेअर आणि आपलेच पैसे घेऊन आपल्यावर ती विरोध करता, ते कुठेतरी बंद व्हायला पाहिजे। आणि आपण भारतीयांना आव्हान करतोय की तुम्ही जास्तीत जास्त भारतातलंच फटाके असतील, मोबाईल असतील, लाइटिंग असतील ते यूज करावं व चीनी वस्तूचा जास्तीत जास्त प्रमाणात निषेध करावा, जेणेकरून चीनची आर्थिक परिस्थिती बळकट होणार नाही व तो आपला जो शत्रू आहे पाकिस्तान आणि मूळचा शत्रू हा चीन, त्यांचा आम्ही निषेध करतो आणि त्यांची पॉवर वाढणार नाही, त्यांचं प्रोडक्शन नाही घेतलं आपण तर ते एवढं बोलून मी माझे संपवतो। जय हिंद, जय भारत। या ठिकाणी दिवाळीच्या सणाला ठिकाणी चीनीचे फटाके या ठिकाणी आपण फोडू नये, चीनमधून येणारं लाइटिंग या ठिकाणी आपण आपल्या दारासमोर लावू नये, अशा ठिकाणी निषेध करण्या ठिकाणी आई फाउंडेशनच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे व नक्की या ठिकाणी जे संघटनेचं पालन नागरिक करतील असं या ठिकाणी सुद्धा व्यक्त या ठिकाणी नागरिकांनी केलेलं आहे। कारण रामादास विशाल सुरक्षित महाराष्ट्र। दिनांक 10 रोजी भारत गॅसच्या हंडीने भरलेली गाडी व त्यासमोर येत असलेला साबणाचा माल घेऊन जाणारी गाडी या दोघांमध्ये अपघात घडला। भारत गॅस घेऊन जाणारी गाडी MS46H5485 तर साबण घेऊन जाणारी गाडी GJ6XX9129 या गाडीचा अपघात झाला। भारत गॅस गाडी मुंबईवरून नागपूरला जात असताना तर साबण घेऊन जाणारी गाडी ही UPहून मुंबईकडे जात असताना नवोदय विद्यालय परिसरात हा अपघात घडला। फाट्याजवळी चौफुलीवर साबणाच्या माल लावून चाललेल्या गाडीने रस्ता चुकल्याने इंडिकेटर लावून गाडी टर्न करत असताना भारत गॅसच्या गाडीने जोरदार धडकली। यात मेट्रो चालक गंभीर जखमी झालेला असून या मार्गावरील स्पीड ब्रेकर व सिग्नल नसल्या कारणाने या रस्त्यावर सिग्नल व ब्रेकर नसल्याची खंत भारत गॅसच्या चालकांनी व्यक्त केली। न्यूज महाराष्ट्राशी। राष्ट्रीय महामार्गावरती गेल्या काही महिन्यापूर्वी या ठिकाणी एक अपघात झाला होता। या अपघातामध्ये भुसावळ येथील दाम्पत्य या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात जखमी या ठिकाणी झाले होते आणि आज पहाटच्या सुमारास ठिकाणी मुंबईकडून नागपूरकडे जाणारा भारत गॅसचा कंटेनरचा या ठिकाणी अपघात झालेला आहे। सिग्नलची कमतरता व या ठिकाणी स्पीड ब्रेकरची कमतरतामुळे या ठिकाणी वारंवार या ठिकाणी अपघात होत असतात, परंतु कधी महानगरपालिकेचं या ठिकाणी या रस्त्यांकडे लक्ष लागतं याकडे सध्या नागरिकांचं लक्ष या ठिकाणी लागू नये। कॅमेरा रामादास विशाल सुरक्षित महाराष्ट्र। सर, आपका नाम बताइए। महेश। अच्छा महेश जी, कहाँ से गाड़ी आ रही थी आपकी? ये मुंबई से नागपुर जा रही है गाड़ी। अच्छा। यह हादसा होने का काम यह है कि पूरी इधर कोई वो नहीं है, सिंगल नहीं है, मैन पे हमेशा इधर हादसा होती रहती। गाड़ी में गैस है आपके? गाड़ी में गैस है। जब आप 5:30 बजे आपका ये हादसा हुआ सुबह, तो यहाँ पे कैसे यानी सिग्नल की वजह से हुआ क्या रास्ते की वजह से, क्या लगता है आपको? सिंगल रास्ते की वजह से हुआ। कैसा हुआ हादसा? वो साहब यहाँ से मैं इधर से जा रहा था, उधर से आ रही थी, मैं उसको डिपर भी मारी, उनने आके मेरी गाड़ी में सामने मार दिया तो दोनों हमारी साइड गाड़ी फेंक गई। कितने लोग थे गाड़ी में? मैं था, मालिक था। अच्छा, कहाँ से आ रही थी गाड़ी? उड़ीसा से भर के ला रहे थे। क्या था गाड़ी में? उड़ीसा से साबुन भर के लाई थी। अच्छा, कहाँ जा रही गाड़ी? गुजरात जा रही थी, राजकोट।
पीपल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे कार्याध्यक्ष जयदीपभाई कवाडे हे मुंबईहून नागपूर जात असताना भुसावळ रेल्वे स्थानकावर त्यांनी जळगाव जिल्ह्यातील पीआरपीच्या तापी फ्रंटच्या कार्यकर्त्यांची भेट घेतली व नगरपालिका निवडणुकीसंबंधी चर्चा केली। यावेळी भुसावळ शहरामध्ये तापी फ्रंटच्या वतीने जगन सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पीआरपी व तापी फ्रंट हे निवडणूक लढविणार आहे व या निवडणुकीमध्ये प्राध्यापक जोगेंद्रजी कवाडे यांच्या अनेक सभा रॅल्या आयोजित करण्यात येतील यासंबंधी माहिती त्यांनी न्यूज महाराष्ट्राने बोलताना दिली व यावेळी जिल्हा कार्यपातळीचे कार्यकर्ते राकेश बग्गन, संतोष मेश्राम, राजू डोंगरदिवे, खरारे व इतर कार्यकर्ते फार मोठ्या संख्येत उपस्थित होते। यावेळी आलेल्या कार्यकर्त्यांनी त्यांचे स्वागत देखील केले। संदर्भ मेळावा घेण्यात आला। आता नुकत्याच नगरपालिका निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, यामध्ये पक्षाची आणि कवाडे साहेबांची काय भूमिका असणार? सर्वात पहिले मला आपल्याला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे जी तापी फ्रंट स्थापित करण्यात आलेली आहे त्या तापी फ्रंटचे जे प्रणेते आहेत पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रदेश नेते जगनभाई सोनवणे यांनी स्वबळावर लढायची जी घोषणा केलेली आहे त्याचं पक्षाच्या उच्चाधिकार समितीने स्वागतच केलेलं आहे। कारण की या भुसावळ शहरामध्ये आजी आणि माजी या दोन्ही आमदारांच्या लढाईमध्ये भुसावळच्या जनतेचं जे नुकसान होत आहे म्हणून पीपल्स रिपब्लिकन पार्टी प्रणित तापी फ्रंटच्या माध्यमाने आम्ही येणाऱ्या निवडणुका स्वबळावर लढू आणि जिंकू असा संकल्प आम्ही केलेला आहे। बिलकुल पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर या सभेला येणार आहेत। मुस्लिम समाजाचे अनेक नेते या सभेला येणार आहेत। मी पक्षाचा कार्याध्यक्ष म्हणून स्वतः मी या नगर परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी आपला संपूर्ण वेळ या भुसावळ नगरीमध्ये देणार आहे। माजी आणि आजी आमदाराच्या प्रचाराला काही वेळेस प्राध्यापक संतोषा भुसावळ आलेले होते। नाही, कसं आहे राजकारण म्हणजे कसं आहे, नाटकातील नट चित्रकाराचं चित्र आणि राजकारणातलं मित्र केव्हाही बदलू शकतो। दिवाळीच्या आनंद उत्सवाला आता सुरू झालेली आहे। भुसावळ शहरातील बाजारपेठेमध्ये वाहन, सोने या बाजारात तेजी आता दिसू लागलेली आहे। आकाशकंदिले लाइटिंगने सजलेले बाजार, रांगोळीची रंगांची असलेली लगबग आणि खरेदी करणारे महिलांची अधिक असलेली गर्दी यामुळे भुसावळ शहरातील बाजारपेठ ही अतिशय थाटलेली वाटत आहे। शेव, चिवडा, अनारसे, करंजी, लाडू, चकली, पापडी आदी फळाचे पदार्थ मिठाई खरेदीसाठी स्वीट मार्टमध्ये गर्दी आता दिसू लागलेली आहे। तर वाहन बाजारात देखील चांगल्यापैकी गर्दी झालेली आहे। अवघ्या काही दिवसांत येऊ ठेवलेला प्रकाशोत्सव अर्थात दिवाळीच्या नागरिकांनी प्रचंड उत्साह दिसून येत असून रविवारच्या सुट्टीच्या दिवशी की जळगाव शहरातील बाजारपेठ ग्राहकांनी गर्दी दिसून आली होती। इलेक्ट्रॉनिक वाहने, कपडे, गृहोपयोगी वस्तू खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात उलाढाल सुरू झालेली आहे। खंडारीतील पवन आणि कुणाल या दोघी बालकांना थॅलेसिमिया या आजाराने ग्रस्त केलेले आहे। या भावंडांच्या उपचारासाठी त्याच्या आईवडिलांना फार झुंज द्यावी लागते। हीच गोष्ट लक्षात घेऊन भुसावळ नगरपालिका उपनगराध्यक्ष युरा लोणारी यांनी 5,000 रुपये त्यांना मदत केलेली आहे। थॅलेसिमियाग्रस्त भावंडांना उपचारासाठी दरमहा 15,000 ते 18,000 रुपये खर्च येत असतो। हा खर्च पेलताना तायडे कुटुंबियांना तारेवरची कसरत करावी लागते। मोलमजुरी करणाऱ्या तायडे कुटुंबाला यापूर्वी अनेकांनी आर्थिक मदत केली। समाजसेवी संस्था शहरातील परिसरातील दानशूर उपचारासाठी मदत केलेली तसेच रविवारी उपनगराध्यक्ष युरा लोणारी यांनी देखील त्यांना आर्थिक मदत दिली। लोणारी मंगल कार्यालयात आर्थिक मदत तायडे कुटुंबियांनी स्वीकारली। नगरपालिका निवडणूक लागलेली असून नुकतेच नगरपालिकेच्या मुख्याधिकारी यांच्या वतीने सूचक व अनुमोदकांची थकबाकी नसल्याचा दाखलाची मागणी केलेली आहे। यासंबंधी भुसावळ शहरातील राजकीय पुढारी मंडळी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या वतीने प्रांत अधिकारी यांना भेट घेऊन त्यांना अर्ज देण्यात आलेला आहे। भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी बीटी बाविस्कर यांनी वर्तमानपत्रामध्ये एका उमेदवारात 5 सूचक व अनुमोदक लागतील व तसेच सूचक व अनुमोदक थकबाकी नसल्याच्या बाबत ना हरकत दाखला आवश्यक आहे अशी प्रसिद्धी केलेली आहे। कायद्यात तरतूद नसताना सूचक व अनुमोदकांना नगरपालिका मुख्याधिकारी यांनी आवाहन करून शासनाची व जनतेची दिशाभूल केलेली आहे व नगरपालिका कर्मचारी व जनतेचे मानसिक त्रास व छळ केलेला आहे। तसेच बाविस्कर साहेब यांनी निवडणूक संदर्भामध्ये आवाहन करणे किंवा काही निर्णय घेण्याचा काही अधिकार नसताना अशा बेजबाबदार अधिकार कठोर कारवाई करण्यात यावी व सूचक व अनुमोदकांचे नगरपालिकेचे आकारलेली फी घेतलेली असल्यास ती त्वरित परत घेण्यात यावी या संबंधीचं प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। यावेळी आरपीआय गवई गटाचे जिल्हा अध्यक्ष राजू सूर्यवंशी, विजय साळवे, मोहन चंदन, विजय नरवाडे, राजू डोंगरदिवे, राजेंद्र आवटे, प्रमोद पाटील, ॲडव्होकेट सुशील बाग व इतर कार्यकर्ते फार मोठ्या संख्येत उपस्थित होते। आज निवडणूक संदर्भामध्ये मुख्य अधिकारी यांनी
एक दिव्य मराठीमध्ये आवाहन केलेलं होतं का उमेदवारांना 5 सूचक अनुमोदक लागतील आणि त्यांना नगरपालिकेची एनओसी लागेल. परंतु आज आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांशी चर्चा करत असताना त्यांनी सांगितलं की या ठिकाणी या निवडणूक अधिकाऱ्यांनी या फॉर्ममध्ये किंवा निवडणूक प्रतिक्रियामध्ये अशी कुठली तरतूद केलेली नाही किंवा तरतूद नाहीये. परंतु आमचं असं म्हणणं आहे, असं असताना ज्या मुख्य अधिकाऱ्यांच्या निवडणूक संदर्भामध्ये काही संबंध नसताना, त्यांना अधिकार नसताना त्यांनी दिव्य मराठीमध्ये एक माणसाला 5-5 सूचक अनुमोदक लागतील असे आवाहन केलं आणि नगरपालिकाचा त्याला एनओसी लागेल. आज नगरपालिकेमध्ये आपण बघतोय 700 फॉर्म त्या ठिकाणी पडलेले आहेत, 1,500च्या वर त्या ठिकाणी फॉर्म पडलेले आहेत आणि कर्मचारी नगरपालिकेचा कर्मचारी कमी त्या ठिकाणी कमी कर्मचारी आहेत. त्याच्यामुळे एका कर्मचारी लोड आल्यामुळे तो कर्मचाऱ्याला अटॅक आला, तो आज दवाखान्यामध्ये ऍडमिट आहे. तर अशा मुख्य अधिकाऱ्यांनी, ज्याला प्रशासनाने मुख्य अधिकारी म्हणजे एक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पुरे भुसावळ शहराला सांभाळायचं असतं आणि असा अधिकारी जर सांभाळण्याच्या वजे जर लोकांना मानसिक ताण देतात, मानसिक छळ करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असेल तर आमची मागणी अशी एखाद्या मुख्य अधिकाऱ्याच्या विरोधात निलंबनाची कारवाई या ठिकाणी करण्यात आलेली पाहिजे. येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीची आजपासून नामनिर्देशन पत्र देण्याची प्रक्रिया सुरू होते. खरं तर निवडणूक आयोगाने अशी कुठेही घोषणा केलेली नसताना भुसावळ नगर केवळ जिल्ह्यातल्या भुसावळ नगरपालिकेने सूचकांसाठी आणि अनुमोदकांसाठी ना हरकत दाखले घ्यावेत असं आवाहन केलेलं आहे. खरं तर कायद्यात अशी कुठलीही तरतूद नाही आहे आणि तसेच त्यासाठी लागणारी जी फी आहे ती सुद्धा 500 रुपये हे कुठले मापदंड घेऊन काढलेली आहे याबद्दल आकलन होत नाही. कारण मागच्या पंचवार्षिकला ही 200 होती आणि आजही जिल्ह्याभरात जर तपास केला तर कोणत्याही नगरपालिकेमध्ये 500 रुपये फी नाही आहे. आणि तसेच चारित्र्य पडताळणीच्या संदर्भात सुद्धा खूप मोठा गोंधळ होत आहे. कारण निवडणूक आयोगाने घोषणा केल्याप्रमाणे कुठंही त्या संदर्भात सुद्धा सूचना नाही की उमेदवाराने उमेदवारी भरताना त्याचा चारित्र्य पडताळणी आणायला पाहिजे असं कुठेही नाही आहे. परंतु तरीही केवळ गावामध्ये एक काढतो म्हणून दुसरे काढताय आणि अशा प्रकारे प्रशासनावर हा सुद्धा एक प्रकारचा ताण पडतो. नगरपालिकेने सूचका आणि अनुमोदकांसाठी जर असा काही कायदा असेल तर त्याचा स्पष्टपणे त्याची झेरॉक्स किंवा ती जी प्रत असेल ती त्यांनी नोटीस बोर्डाला लावावी. अन्यथा असा जर कुठला कायदा नसेल तर अशी कुठली सक्ती करू नये अशी माझ्याकडनं मी मागणी करतो. आज भुसावळ नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात नामनिर्देशन पत्र भरण्याची सुरुवात झालेली आहे. परंतु भुसावळ नगरपालिकेने जे 5 सूचकांच्या निवडून घेण्यासंदर्भात जे आदेश काढला आहे त्याच्या संदर्भामध्ये आमचं म्हणणं एवढंच आहे की तिथं पहिले 700 लोकांना उमेदवारांना त्यांचं निवडून भेटत नाहीये. परंतु असं असताना तिथं कर्मचारी संख्या कमी आहे आणि तिथला एक कर्मचारी अनवर भाई याला कामाचा लोड आल्याने त्याला अटॅक आलाय, त्याला इथल्या एक खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे. असं असताना तिथल्या कर्मचाऱ्यांना नाहक हा त्रास होतोय, इथल्या उमेदवारांना त्रास होतोय. असा त्रास होऊ नये अशी आमची मागणी आहे.